तर अंधाऱ्यांच्या या टीकेवर रुपाली चाकणकर यांनी काय म्हटलेलं आहे तेही बघूयात। मला रश्मिका मंदाना म्हणून सांगितलेलं आहे की त्या स्वतःला रश्मिका मंदाना समजतात का, की जेणेकरून प्रसिद्धीसाठी त्या काही बोलतात म्हणून अशा संदर्भातली टीका केलेली आहे। मी आता सकाळपासून 10:30 वाजल्यापासून बैठकीला आहे, ते मी तुमच्याकडूनच ऐकते काय बोलले ते, पण कोण काय बोलतंय मला असं वाटतं प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, ज्याला त्याला बोलण्याचा अधिकार आहे, कोणी काही बोलू शकतं, पण ज्यांनी बोलले ते मी घेतलंच नसेल तर त्यांचं त्यांना परत। तर महाविकास आघाडीच्या महिला नेत्यांच्या राज्यपाल भेटीवरूनही सत्ताधारी आणि विरोधक महिला नेत्यांमध्ये जोरदार खणाखणी झाली। महिला आयोगाने पक्षपाती काम केलेलं आहे अशा अनेक गोष्टी आम्ही राज्यपाल महोदयांच्या निदर्शनात आणून दिलेल्या आहेत। त्याचबरोबर तिथे पूर्ण वेळ जो महिला आयोगाला अध्यक्ष म्हणून वेळ देऊ शकेल अशा व्यक्तीची तिथे निवड करण्यात यावी ही देखील आम्ही मागणी केली, कारण आजच्या ज्या अध्यक्ष आहेत त्या पूर्ण वेळ देऊ शकत नाही आहेत। तेही त्यांनी मान्य केलं की ज्या अशा व्यक्तीची तिथे निवड करण्यात यावी जो अनबायज असेल। दररोजच्या राजीनाम्याची कारणं दररोज सूर्य उगवला की वेगवेगळे येतात, सूर्य मावळलं की कारण मावळत आहे, त्याच्यामुळे एकदा त्यांनी बसून एकत्रित व्यवस्थित चर्चा करावी की आपले कोणत्या मुद्द्यावरती। जनतेने ज्यांना खुर्चीवरून बाहेर काढून टाकलेलं आहे आणि जनतेच्या मधल्या लाडक्या बहिणींनी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये महायुतीला मतदान केलेलं आहे, त्या पार्श्वभूमीवरती आमच्यावरती जी महिलांनी जबाबदारी टाकली आहे त्याच्यामध्ये राज्य महिला आयोगाच्या तर्फे न्याय द्यायचं आमचं काम आहे। लोकशाहीमध्ये त्यांनी पंतप्रधानांकडे जायचं का राज्यपालांकडे जायचं हा त्यांचा प्रश्न आहे। मला असं वाटतं की अशा गोष्टी करण्याबरोबर त्यांनी सुद्धा महिला अत्याचार विरोधी प्रत्यक्षात काम करण्याकडे जर का लक्ष दिलं तर जनतेचं भलं होऊन तेवढी 10 मतं तरी त्यांना मिळतील।